मंडळी, तर आत्ता वाजले साधारणतः 12:47. तर इथून पुढचे ब्लॉग माझे हिंदीमधून आणि थोडे मराठीमधून, थोडे इंग्लिशमधून पण येतील. आत्ता मी आलो आहे टर्मिनल 3ला इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. तर आत्ता इथून माझे 5 वाजता म्हणजे 5:50ला फ्लाईट आहे मॉस्कोला. तर चला फ्लाईट कशी होती ते बघूया. अँड वी विल टूर दिस इंटरनॅशनल एअरपोर्ट टू. At 2 o'clock we have entered the airport आणि नंतर मग आम्ही लाईनमध्ये उभा राहिलो. बरंच वेळा लाईनमध्ये उभा राहिलो. खूप मोठी होती कारण पूर्ण स्टुडंटची फ्लाईट होती. 99 मुलं होती आणि राहिलेले रशियन होते. तर त्यांचे पण बोर्डिंग चालू झाली होती. आम्हाला बॅगचे पेमेंट पण करायचं होतं. एक बॅग आम्हाला तिकीट बरोबर होती आणि दुसऱ्या बॅगचं एक्स्ट्रा पेमेंट करायचं होतं. ते पेमेंट एजन्सीनेच दिलं होतं. दॅट बॅग वॉज थ्रू एजंट, सो वी नीड टू पे फॉर एक्स्ट्रा बॅग. सो 14,500 रुपये आम्हाला एजंटने दिले होते पेमेंट. The line was too long, so we need 4 hours for completing boarding only. All guys were from our flight, and from that 80% was from Maharashtra. All was going to Smolensk State Medical University too. हमने 4 घंटे के बाद बोर्डिंग कंप्लीट किया और एयरपोर्ट में एंटर किए. बोर्डिंग करने के बाद इमिग्रेशन वगैरह वो भी था, उसको भी टाइम लगा, आधा घंटा लगा. इमिग्रेशन हो गया, पासपोर्ट वेरिफिकेशन हो गया, वो सब कंप्लीट करके हमने एयरपोर्ट एंटर किया. एयरपोर्ट में बहुत शॉप भी थे. आफ्टर दैट वी गॉन टुवर्ड्स द फ्लाइट एंड देयर वर लाइन 2. हाफ एन आवर over there we enter the flight. तिथं महाराष्ट्राचे भरपूर सारे मित्र भेटले आणि हा एक आहे, हा तिचा आहे. त्याने माझी बॅग घेतली आणि मी शूट करत होतो. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भरपूर वेळा तो दिसणार आहे. त्याचं नाव आहे रजित. फ्लाईटमध्ये एंटर केलं, वेगळाच फील येत होता कारण फ्लाईट रशियन होती. फ्लाईटमध्ये एअर हॉस्टेस वगैरे सगळे रशियाचेच होते. सिस्टीम वगैरे पण वेगळी होती आणि फ्लाईट एकदम स्वच्छ आणि भारी होती. तिकीट कन्सल्टन्सीने केले होते त्यामुळं सीट कसे पण आले होते. माझ्या मित्रालाच विंडो सीट भेटलेला आणि मी शेजारच्या सीटमध्ये होतो, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हता. मी थोड्या वेळ विंडो सीटला बसलो आणि ते थोड्या वेळ विंडो सीटला बसलो. देयर वर बेस्ट अरेंजमेंट इन द फ्लाईट. फ्लाईट वॉज इंटरनॅशनल अँड देयर वर स्मॉल स्क्रीन in front of each seat and big screen in front of all compartments. There were students, there were 2 Russian guys. Some time of take up we got some juice and after that some fast food too. ते दही होतं, फ्लेवर्ड दही होतं आणि एक पावासारखं होतं. त्याचं मला नाव माहीत नाही. बाहेरमधून खूप भारी व्ह्यू दिसत होती आणि त्यामधलं कॅडबरी मला आवडली. कॅडबरी 5 स्टार कॅडबरी होती. बरी खाल्ली आणि नंतर मग ज्यूस वगैरे स्टार्टिंगला दिले होते. हे सर्व खाल्लं आणि झोपून घेतलं थोड्या वेळ. आज जो स्क्रीन सीट के आगे थी हमने वो स्टार्ट की. उस पर मैप भी दिख रहा था कहाँ से कहाँ जाने वाले हम. द व्यू सीन फ्रॉम द विंडो सीट. As well, map was seen on the screen from where we started and from where we will end. Only after 6 hours we started landing on the Moscow airport. The last view seen from the Moscow. आम्ही एअरपोर्टमध्ये आलो
आमच्या फ्लाईटचं पूर्ण शूट घेतलं, कारण आत्ता वॉर कंडिशन चालू आहे युक्रेन आणि रशियामध्ये. नंतर आमच्या केबिन बॅग आम्ही खाली काढल्या, एअरलाईनला बाय बाय केलं. ती जर्नी झाली आणि सक्सेसफुली कंप्लीट पण झाली. नंतर आम्ही बाहेर आल्यावरती आम्हाला काही एरोप्लेन दिसले, तर त्याचा आम्ही शूट केलं, फोटो काढले. तर आम्ही आमच्या बॅग घेण्यासाठी निघालो. इंटरनॅशनल होतं, त्यामुळे एकदम ब्युटिफुल एअरपोर्ट होतं आणि खूप भारी दिसत होतं एअरपोर्ट. एकदम टॉप लेवलचा होता. एअरलाईन पण खूप भारी होती आमच्या प्लेनची. तर सक्सेसफुली आम्ही बाहेर आलो आणि एअरपोर्टवरून आपण बॅगा कलेक्ट करतो तिथं गेलो. आमचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन झालं, विजा व्हेरिफिकेशन झालं, इमिग्रेशन झालं. नंतरच आम्हाला एअरपोर्टच्या बाहेर एक्झिटसाठी अलाव केलं. तिने सगळ्यांच्या बॅगा घेतल्या आणि आम्ही बाहेर निघालो. जसं आम्ही बाहेर निघालो तसे आमचे सिनियर्स आमची वाट बघत बसले. तर काही सिनियर्स आम्हाला इथं न्यायला आले होते, काही कारमधून बसमधून बाहेर न्यायला आले होते. बस बाहेर आलो तसं इतकं गार लागत होतं, साधारणतः 9 डिग्री टेम्परेचर होतं असं आम्हाला सिनियर्स सांगत होते. सिनियर्स वेर हेल्पिंग इन ईच अँड एव्हरीथिंग, कम्प्लिटिंग एव्हरीथिंग. वी स्टार्टेड गोईंग इन द बस. This was land on the terminal. It was too long. We started our journey in the bus after 4 to 5 hours after landing on the airport. अपने बस में बैठा और कार्स बस स्टार्ट हो गई. व्यूज़ वॉज वेरी ब्यूटीफुल. बस वॉज टू ऑल्सो हाई लेवल. लगेज बैग्स वेर सेम बिफोर वी स्टार्टेड आवर बस जर्नी. व्ह्यूज दिसते ते सगळे मॉस्कोचे व्ह्यूज आहेत आणि ही पूर्ण मॉस्को सिटी आहे. जोपर्यंत व्ह्यूज दिसते तुम्हाला छोटे छोटे, तर हे सर्व काही मॉस्कोचंच पार्ट आहे. जर्नी 3 घंटे घेतली आफ्टर एअरपोर्ट. स्मॉलिंगस्टेड मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये असे रूल्स आहेत की 3 तासानंतर गाडी थांबवायची जर प्रवास मोठा असेल तर. नंतर आमचे 3 तास झाल्यानंतर आमची बस थांबली. तिथं वॉशरूमला वगैरे गेलो. बस एकदम भारी होती बसचं. बघा आता तुम्हाला दिसेल ही बस आहे. आणि आता आम्ही वरती गेलो. खाली लगेजसाठी स्पेस आहे आणि ही पूर्ण बस आहे. ते आम्हाला सिनियर्सने ॲपल आणि केळी दिली होती. त्यानंतर मी फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो, म्हणजे आमच्या युनिव्हर्सिटीपाशी, स्मॉलिंगस्टेड मेडिकल युनिव्हर्सिटीपाशी. टू रशियन क्लॉक वी एंटर ॲट 9 PM and according to clock we enter at 11 o'clock. Too cold at university too. 9 degrees Celsius temperature was of outside there. Thanks for watching this full vlog. If you are new, please do subscribe to this channel for watching again.